आणि ते परीक्षेचे विद्यार्थी जूनमध्ये झालेली परीक्षा जवळजवळ 1 वर्ष झाले. शासनाने वारंवार दुर्लक्ष केलं. आता 1 मे 2026 पासून पोर्टलला जागा देणं चालू केलं. जागा आता जागेच्या अगोदर आधी तुमचा काही संबंध नाही आहे, प्राथमिकचा आहे. पण आता सध्या जागा आपल्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहेत? 11 वगैरे आहे तुमच्याकडे. रिक्त किती येतं, अतिरिक्त किती येतं? 31 तारखेपर्यंत. बरं, आमचं एवढंच म्हणणं आहे सर्वांचं, जास्तीत जास्त ज्या जागा रिक्त येतात त्या पवित्र पोर्टलला द्या. आणि जास्तीत जास्त हां म्हणजे तुम्ही लक्ष घालून प्रॉपर जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त शिक्षकांची भरती होईल. सगळे पोरं लागतील, कारण लय परिश्रम पोरं. 1 वर्ष झालं बघा, 1 वर्ष झालं परीक्षा होईल. म्हणजे जगात एकमेव अशी परीक्षा आहे की अगोदर परीक्षा घेतात नंतर जागा घेतात. बाकी त्यांचं उलट आहे, अगोदर जागा घेतात मग परीक्षा घेतात. थोडक्यात काय हाल चालू आहे महाराष्ट्रात आपल्या शिक्षण खात्यात मी आणखी असं आता 2010 पासून मिळून 4 वेळेस फक्त टेट झाली. 4 वेळेस 2010 झाली, 2017 झाली, 2022 झाली, आता 2025 झाली. पण टेटकडं सरकार दुर्लक्ष करायचं. 15 वर्षात 4 वेळी होती, पण टी प्रत्येक वर्षी घ्यायचं 2 वर्षातून 2दा. फक्त महसूल गोळा करायचे. आता मी नाही बोलत, हे आकडे बोलतात. 23 नोव्हेंबरला ही झाली होती. त्यांनी सरकारने महसूल गोळा केला 48,81,00,000. म्हणजे एका पेपरला फी 1000 रुपये, 2 पेपरला 1200 रुपये. शिक्षक व्हायचा जर असेल तरी पात्रता आहे, एवढी फी आहे. आणि जर तुम्हाला क्लासरूम व्हायचं असेल UPSC तर 100 रुपये फी आहे. फक्त महसूल गोळा करणं चालू. आता हे TV9चे आकडेवारी आत्ता 8 मेला रिझल्ट लागले 10वीचे. 94,000 पोरं मराठीत नापास झाले, म्हणजे 8% टोटल एकूण टक्के. तर शिक्षण तज्ञाचं काय म्हणणे, व्याकरणाच्या चुका येतात, वाचनाचा अभाव, विद्यार्थी मराठीत नापास व्हायला. कारण ही नाहीच. शिक्षकांच्या शाळेत पोरं नापास होणार. एका शाळेत 50 पोरं जर असतील तर शिक्षक 2 येतं, कसं कंट्रोल होणार? आणि ते शिक्षक काय करतात की सगळे पोरं एकत्र करतात. पहिली ते 7वीचे त्यांना शिकवतात आपल्या पद्धती. मग आता पहिलीच्या पोराची बौद्धिक पोध आणि 7वीच्या पोराची वेगवेगळी असणार, कसं शिकवायचं? का त्यांचा मोठा प्रश्न आहे, पण शिक्षकच बघायला. आता 27 फेब्रुवारीची न्यूज आहे यावर्षी महाराष्ट्रात 255 शाळा, महाराष्ट्रामध्ये 255 शाळा बंद केल्या. छोट्या संख्येच्या नावात बंद पडली. म्हणजे आता ह्या पोरांनी काय करायचं? आता 255 जरी एका शाळेत जरी 30 मुलं धरले तर यांची सरासरी म्हणजे 7,650. एवढे पोरं म्हणजे तांड्या असतो, वस्ती, डोंगराळ भाग असतो, ह्या शाळा बंद केल्या त्यांनी पुढे जायचं. पर्यायच नाही. एक शाळा समजा 10-10 किलोमीटरवर असेल, जायचं पुढे नाही, ते घरीच बसणार. म्हणजे अशा पद्धतीचे चालू आहे महाराष्ट्रात. आता आपली मराठवाड्याची आकडेवारी आहे. मराठवाड्यात 29% विद्यार्थ्यांना मराठीत वाचता येईल. त्या अगोदर सांगितलं मी ते नापास झाले, ज्यांना मराठीत वाचता येईल, मराठी वाचता येईल म्हणून नापास झाले. तर आपल्या संभाजीनगर जिल्हा आहे. संभाजीनगरमध्ये न वाचता येणारे विद्यार्थी 31,787. टोटल जर आकडा बघितला तर 1,14,701. परिस्थिती शिक्षक नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली. आमचं एकच म्हणणं आता येणाऱ्या परीक्षा चालू आहे 31 मेपर्यंत आपल्या माध्यमिक विभागाच्या इतके जास्तीत जास्त पोर्टलला लागले. सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्रातल्या पोरांची शिक्षकांची 22 शिक्षक.
म्हणजे जागाच आहे. आम्ही जवळजवळ आपल्या संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेची शाळा नवीन लागलीच्या त्याची सरासरी जागा कळेल का एक अंदाजे आपला. अंदाजे समायोजन प्रोसेस आहे एक किस्मी आहे. हे समजा का अंदाजे दाखला अंदाजे काय आकडा आहे? अंदाजे देऊ शकत आणि पूर्ण झाल्यावर कळेल. पूर्ण झाल्यावर प्रोसेस कधीपर्यंत कंप्लीट होईल? 31 पर्यंत तर वेळ दिलेलाच आहे. ते कधी आहे ना सगळे? कारण की आता वेळ खूप कमी आहे ना. वेळ कमी आहे. 8 दिवस तर राहिले आता. हो. आम्ही जवळजवळ एका वर्षापासून पाठपुरावा पाठपुरावा केला म्हणून बरेचसे पॉझिटिव्ह निर्णय आले होता सरकारकडे. एक बिंदू एक पद हे आलाय पॉझिटिव्ह निर्णय. संजय माननीचं ते धोरण आहे शिथिल केलं बऱ्यापैकी. त्यानंतर 20 पटसंख्येच्या शाळा आहेत ना ते तिथं जे शिक्षक येतात ते समायोजन करून ते बऱ्यापैकी जागेवर ठेवले आणि 55-7 मुद्दा हा तर कोर्टाकडून मी तो पॉझिटिव्ह विद्यार्थ्याच्या बाजूने लागलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी पाठपुराव्याने आले तर पॉझिटिव्ह निर्णय. तर एवढा आता एकच एवढा तेवढ्या जागा जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्या हो ना. रिक्त जागा तेवढ्या फक्त तुम्ही लक्ष घालून जी आपली आता पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याची प्रोसेस आहे ती आपल्या औरंगाबाद विभागाची 31 मे पर्यंत पूर्ण होईल. माव हे सगळे जाहिरात जास्तीत जास्त अपलोड करतात. 31 पर्यंतच सांगितलं. त्यांना सांगितलंय पण मग आता समजा काहींच्या अडचणी झाल्या तर 1-2 दिवस वाजेपर्यंत 31 पर्यंत क्लिअर होणार. सगळ्यांना कन्फर्म तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन पवित्र पोर्टलला जागा घेता अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि हे एवढं निवेदन चालेल.